आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा आता पोल्ट्री व्यवसायावर सुद्धा झालेला पाहायला मिळतोय। निर्यात घटल्याने आता अंड्यांच्या भावात सुद्धा मोठ्या प्रमाणावर घसरण जी आहे ती झालेली पाहायला मिळते। सध्या अंड्यांचा भाव जो आहे तो 440 रुपये शेकड्यांपर्यंत घसरलेला आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता पोल्ट्री व्यवसायावर स्पष्टपणे दिसू लागलेला आहे। ओमान तसेच इतर अरब देशांमध्ये भारतामधून मोठ्या प्रमाणावर अंडी निर्यात केली जात होती, मात्र युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याने अंड्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर घटली आहे। त्यामुळे देशांतर्गत अंड्यांचा साठा वाढू लागल्याने बाजारात अंड्यांचा साठा वाढू लागल्याने याचा थेट परिणाम जो आहे तो अंड्यांच्या भावावर झालेला पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणावर अंड्यांचा भाव जो आहे तो घसरलेला पाहायला मिळतोय। माझ्यासोबत सध्या पुण्यातील अंड्यांचे होलसेल व्यापारी मोमीन मामू आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात नक्की काय परिणाम झाले त्यांच्या धंद्यावर। सध्या काय परिणाम झाले, अंड्यांचे भाव घसरलेत, काय परिणाम झाले? आता सध्या अंड्याचं सेल कमी आलं। युद्धामुळे आता हॉटेलवाले कोणी येत नाही, चायनीजवाले येत नाही, त्यामुळे अंड्याचे भाव कमी आले। म्हणजे तुमच्या धंद्यावर पण याचा युद्धाचा परिणाम? हा आधीचा दर काय होता ना आताचा दर काय? पहिला जर होता 500 पुढे, आता आला 400 वर आकडा आला शेकड्याचा। आपण पाहतोय की कशा पद्धतीने या अंड्याच्या भावावर सुद्धा या युद्धाचा परिणाम झालेला आहे। निर्यात मोठ्या प्रमाणावर खरं तर युद्धामुळे या अंड्याची घसरली आहे, त्यामुळे साठा मोठ्या प्रमाणावर अंड्यांचा जो आहे तो भारतामध्ये आहे आणि त्याचमुळे आता अंड्यांच्या भावात मोठ्या प्रमाणावर घसरण जी आहे ती झाल्याचं मामूंनी सांगितलेलं आहे। आधी 500 रुपये खरं तर अंड्यांचा शेकडा दर होता, 500च्या पुढे होता, तो आता 440 रुपये झाल्याचं या मामूंनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे युद्धाचा कशा प्रकारे परिणाम जो आहे तो या अंड्यांवर झालेला आहे, अंड्यांची घसरण झालेली आहे आपण पाहतोय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।